चिमूर शहरात सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरशीची लढत होत असून आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा असल्याने सर्वच पक्षाने आपापली प्रचार यंत्रणा जोरात राबवून मतदारांची मते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे। सोबतच नगरसेवक पदाकरिता अनेक युवा उमेदवारही आपलं नशीब आजमावत असल्याचे दिसत आहे। चिमूर येथील काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका नंदेश्वर यांनी सीटीव्हीचे संचालक बल्लू चव्हाण यांच्याशी संवाद साधला आहे। पाहूया यावेळी सारिका नंदेश्वर काय म्हणाल्या। आज आपण आलो आहे चिमूर येथे सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद करिता होऊन राहिली आहे आणि या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस पक्षातर्फे आणि यांच्या वार्डातून तुषार काळे तसेच उषा हिवरकर हे सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहे। तर सारिका ताई, मला एक सांगा की तुमच्या तुम्ही आता जेव्हा नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक लढवून राहिले आणि तुमच्या समोर भाजपासारखं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे। केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात भाजपाची सत्ता आहे, इथले आमदार भाजपाचे आहे, तर तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? मी सारिका मनीष नंदेश्वर नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून। तर इथे सध्या आता पैशाचा जोर जास्त चालून राहिला आहे। इकडे तिकडे पैसा वाटप सुरू आहे आणि सर्वसाधारण व्यक्ती हे कमी पडू लागले आहेत। त्यांचं मत विकत घेतलं जात आहे। 2-3 दिवस झाले लगातार पैशाचं वाटप सुरू आहे आणि आम्ही आमच्या स्वबळावर ही लढवून राहिलो आहे। त्याच्यामुळे आता तुम्ही लक्ष द्या, सगळ्या गोष्टी तुम्ही बघा कसं चाललं आहे। तर तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवून राहिले आहे तर तुमच्यासमोर असं काय तुम्हाला करायची इच्छा आहे चिमूरवासियांसाठी? चिमूरचा विकास आता सगळेजण म्हणतात, BJP वाले म्हणतात की आम्ही केला आहे, विकास केला आहे, पण इथं भरपूर असा विकास झालेला नाही आहे। पुष्कळ जागी रोड, नाल्या, पाणी ह्या खूप समस्या आहेत आणि सांडपाणी पण घरासमोरून वाहतं त्यांच्यामुळे ते लोक आम्हाला म्हणून राहिले आहेत की तुम्ही बघा का विकास केला। तर आम्ही त्यांना विचारून राहिलो, BJPची सत्ता होती आतापर्यंत, तर तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा की त्यांनी आतापर्यंत कोणता विकास केला आहे। हा प्रश्न आम्हाला नाही करायला पाहिजे ना। आमची सत्ता बसल्यानंतर आम्ही बघू, आम्ही प्रयत्न करू पूर्ण की या समस्या दूर झाल्या पाहिजे। एक महिला म्हणून तुम्हाला महिलांसाठी काय करायची इच्छा आहे? महिलांसाठी तर उद्योगधंदे, कारखाने जे आहेत, महिला पण समोर गेल्या पाहिजेत। महिला फक्त घरी बसण्यापुरत्या नाही राहिल्या पाहिजे, त्यांना पण उद्योग मिळाला पाहिजे, त्यांनी पण कामं केले पाहिजे। आता महिलाच सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत, म्हणून आता त्यांच्याकरता मी जेवढं जमेल माझ्याशी तेवढं मी प्रयत्न करेल त्यांना कामं देण्याचे किंवा कोणत्या संस्था ओपन करण्याचे मी बघेल त्या गोष्टी। या निवडणुकीत काँग्रेसचे धर्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर नगराकरिता प्रचंड प्रमाणात जोर लावला की त्यांचे उमेदवार इथून निवडून यावे, परंतु त्याच वेळेस बंटी भांगडे यासारखे भाजपाचे आमदार असल्यामुळे ही लढत अगदी चुरशीची झालेली आहे आणि या चुरशीच्या लढतीमध्ये सारिकाताई, तुम्हाला काय वाटते, विजय तुमचा कसा होईल? आता जेवढं मी बघत आहे पूर्ण गावामध्ये आजूबाजूला सगळीकडे सगळे लोक म्हणत आहे की विजय तुमचाच होणार आहे, पण सध्या हे आता 1-2 दिवस त्याच्यामुळे थोडं आता घाबरल्यासारखं वाटत आहे की होणार की नाही, पण लोकांच्या तोंडातून तेच आहे की विजय तुमचाच आहे बा म्हणून। त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आहे की काँग्रेसची सत्ता बसली पाहिजे चिमूरमध्ये। तर ह्या होत्या सारिकाताई, यांना प्रचंड आत्मविश्वास आहे की त्या नक्कीच निवडून येतील। त्याचप्रमाणे पूर्वीच्या भाजपवासी उषाताई हिवरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि आता त्या नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत। त्यांच्याशीही सीटीव्हीचे संचालक बल्लू चव्हाण यांनी संवाद साधला। पाहूया उषाताई हिवरकर यांनी भाजप का सोडले आणि आता पुढे त्यांचं काय मानस आहे। आपल्यासोबत चिमूर नगर परिषदेकरिता प्रभाग क्रमांक 3 मधून एक अन्य महिला उमेदवार आहे, ज्यांचं नाव आहे उषाताई हिवरकर। आणि महत्त्वाची बाब म्हणजे याच्या मागच्या टर्मला त्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या, तर त्यांनी एकदम काँग्रेस पक्षात येऊन उमेदवारी मिळवलेली आहे। तर भारतीय जनता पक्ष सोडण्याचं कारण काय आहे? भारतीय जनता पक्ष सोडण्याचं कारण त्या ठिकाणी भरपूर कामं केलेलं होतं, पण जनता पार्टीमध्ये असं आहे की तिथे जे चेले चपाटे असतात त्यांच्या मागे त्यांना गोड बोलणारे आणि चापलुसी करणाऱ्या लोकांचं तिथे जास्त प्राधान्य आहे। आम्हाला ते पटत नाही, आम्ही इमानदारी
माझ्या मिस्टरांनी सुद्धा तिथे 25 वर्षापासून तिथे काम करत आहे, युवा शक्तीपासून त्यांचं काम आहे. आणि मी शाळेत टीचर असताना सुद्धा त्यांनी आमचं काम बघितलं आणि त्यांनी स्वतःहून आमच्या घरी येऊन आम्हाला उमेदवारी दिलेली होती आणि आम्ही ते इमानदारीने काम केलेलं आहे. नगरोत्थान, नगर विकास, पाण्यापासून तर आम्ही जे आहेत रस्त्यांची जी सोय, सुरुवातीला काहीच नव्हतं कारण ग्रामपंचायत काळामध्ये आमच्या इथून कोणी उमेदवार उभा राहत नव्हता. पण मला जशी उमेदवारी मिळाली तेव्हा मी सगळे वार्डातले जे काही वस्ती, कच्चे रस्ते, पक्के रस्ते सगळे बनवलेले होते. पण त्यानंतर तिथे आमच्यासारख्या लोकांना तिथे थारण होता की पाणी पुरवठा जी 58 कोटीची योजना होती ती आमच्या कार्यकालामध्येच ती आम्ही मंजुरी दिलेली होती आणि मंजूर झालेली होती. परंतु ती 16-17ला मंजूर झालेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही त्याला थोडा विरोध केलेला होता की हे काम पूर्णपणे आम्ही नगर परिषदला देण्यात यावं आणि ते काम मग कोर्टात गेलं आणि त्याचा निकाल हा 20-21ला लागला. आमचा कार्यकाल संपला आणि त्याच्यानंतर ते काम ते पूर्ण नंतर सुरू झालं. त्याच्यानंतर नगरसेवक कोणी राहिलेले नाहीत, तर त्याच्यामुळे आज ते मनमान्य काम झालेलं आहे, कुठेही चांगलं झालं नाही. 58 कोटीचा सत्यानाश झालेला आहे. तर ते आम्हाला तिथे त्यांच्या हाताखाली करायचं आमची इमानदारी होती, आम्हाला खोटं बोलायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतःच त्या बीजेपीच्या याच्यामधून आम्ही आपलं कार्यकाल काढण्याचं काम केलं तिथं. तर ह्या होत्या उषाताई आणि यांनी भारतीय जनता पार्टीवर थेट आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याची गैरसोय होत आहे आणि त्यामुळे ह्या काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उभे आहे. तर यानंतर तुम्हाला आता म्हणजे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटलं? नेतृत्व चांगलं आहे, थोडा सपोर्ट कमी पडत आहे सत्य बोलायला काही नाही, पण नेतृत्व सगळ्यांचं चांगलं, सगळ्यांचा सपोर्ट आहे. आता पाहू, आता आम्ही आपापल्या परी सगळेजण मिळून आता इथे प्रचार करत आहोत आणि जसं आता जमेल तसं आहे. कारण विरोधी पक्ष आहे, सत्तेत आहे आणि त्यांच्याकडे धन संपत्ती भरपूर आहेत, आमच्याकडे जनसंपत्ती आहे, त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे. आम्ही आपापल्याप्रमाणे जे काही होईल त्याप्रमाणे आम्ही आपले प्रचार चालू आहेत आणि ते पैशाला महत्त्व देणार नाही, ते माणसाला महत्त्व देतील की जो माणूस आपल्या घरापर्यंत येईल, आपले प्रश्न सोडवतील. कारण आम्ही तसं काम केलेलं आहे की कोणी येऊ आपल्या दारामध्ये, त्याला कुठला दाखला पाहिजे, कुठले काम असेल तर आम्ही तनमन धनाने त्यांचे कामं केलेले आहे केव्हाही. आणि त्याच्यामुळे आज जनता ते पैसे घेतील, पण त्यांचं ठरलेलं आहे की आम्ही तुमचं काम पाहून आम्ही तुम्हाला यावेळेस तुम्हाला निवडून आणू. तर ह्या होत्या उषाताई हिवरकर आणि आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाकरिता उभ्या असलेल्या सारिकाताई आणि तुषार काळे. तर ह्या तिघाही जणांनी विश्वास दाखवलेला आहे की काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू आणि जिंकून येऊ. तर CTV तर्फे तिघांनाही माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्याचप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार तुषार काळे देखील आपल्यासोबत आहेत. तुषार काळे यांनीही CTVचे संचालक बल्लू चव्हाण यांच्याशी केलेली ही खास बातचीत. तर प्रभाग क्रमांक 3 मधून तुषार काळे देखील आपल्यासोबत आहेत आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे. तर मागील अनुभव आणि आता या निवडणुकीचा अनुभव तुम्ही कशा शब्दात सांगा? मागील इलेक्शन 2015मध्ये लागलेलं होतं, त्यानंतर 10 वर्षाचा कालावधी असाच निघून गेला आणि त्यानंतर हे 25च्या शेवटमध्ये इलेक्शन चालू होतं. माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही ज्या रोड, रस्ते याच्या नाल्याच्या मागण्या केलेल्या होत्या त्या काही प्रमाणात झाल्या, पण पुष्कळशा प्रमाणात हे काम व्हायचं आहे. तर यांचं म्हणणं असं आहे की अनेक प्रभागातले जे कामं आहे ते काही पेंडिंग आहे आणि या टर्ममध्ये ते नक्कीच पूर्ण करतील. परंतु तुषार भाऊ मला सांगा की या निवडणुकीत जो पैशाचा मी ऐकतो आहे ते पैसा प्रचंड प्रमाणात वाहत आहे चिमूर शहरात. तर तुम्ही काय सांगा? ही वस्तुस्थिती आहे. रोज 2 दिवसापासून रोज पहाटे पैशाचे पाकिट घरोघरी पोचवले जात आहे. आम्ही लोकांनी आळा घातला तर संबंधित आमदारांनी असं चांगलं आहे, ऐकायला मिळत आहे का तुम्हाला वाटतं त्या प्रकारे वाटा, कोणी आपल्याला अडवू शकत नाही. त्यामुळे सामान्य माणूस जो उभा आहे त्याचं भवितव्य धोक्यात आहे. तुषार काळे यांनी थेट आरोप केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जो कार्यकर्ता ज्याला काम करायचं आहे तो काम करू शकणार नाही आणि पैशाच्या बळावर निवडून येणारे नगरसेवक हे पुढे पैशाचा मलिदा जमा करतील.
आम्ही मतदारांना एवढंच बोलू की तुम्ही जो सामान्य माणूस उभा आहे नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा. पैशाकडे पाहू नका, पैसा घेऊन टाका आणि काँग्रेसला बहुमताने विजय करा.